तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की एक इंडिकेटर आहे, ठीक आहे. त्याचं नाव आहे MACD इंडिकेटर आहे, ठीक आहे. त्याचं काय केलं आपण आज MACD इंडिकेटरने आपण ते काय दिलं, बुलिश पॉईंट दिलं, ठीक आहे. बुलिश पॉईंट दिल्यावर आपण काय केलं तर मग बेसिकली आपण निफ्टी 50 मध्ये एंट्री घेतली होती, ठीक आहे. मार्केट बी आज बऱ्यापैकी चांगला मुवमेंट मध्ये होता, म्हणजे मार्केटमध्ये मुवमेंट चांगली होती आपल्या, ठीक आहे. बऱ्यापैकी तर चांगलीच होती मुवमेंट. मग आपण काय केलं, MACD इंडिकेटरने जर आपल्याला बुलिशचा सिग्नल दिला, त्याचा पॉईंट दिला, किंवा आपण काय केलं, टार्गेट आणि टॉप लॉस लावूनच आपण तिथे एंट्री घेतलेली, ठीक आहे. मग आपण तिथे टार्गेट हिट झालेलं आहे, ठीक आहे. म्हणजे MACD इंडिकेटर तुम्हाला डायरेक्टली सांगतं की तुम्ही बाय करू शकता का तुम्ही शेअर करू शकता, ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये MACD इंडिकेटर म्हणजे MACD इंडिकेटर कसं तुम्ही बाय अँड सेल करू शकता हे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे, ठीक आहे. जर तुम्हाला MACD इंडिकेटर शिकायचं असेल आणि ट्रेडिंगचा बेसिक ॲडव्हान्स कोर्स घ्यायचा असेल ना, या चॅनल सबस्क्राईब करा, ठीक आहे ना. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की एक इंडिकेटर आहे, ठीक आहे. त्याचं नाव आहे MACD इंडिकेटर आहे, ठीक आहे. त्याचं काय केलं आपण आज MACD इंडिकेटरने आपण ते काय दिलं, बुलिश पॉईंट दिलं, ठीक आहे. बुलिश पॉईंट दिल्यावर आपण काय केलं तर मग बेसिकली आपण निफ्टी 50 मध्ये एंट्री घेतली होती, ठीक आहे. मार्केट बी आज बऱ्यापैकी चांगला मुवमेंट मध्ये होता, म्हणजे मार्केटमध्ये मुवमेंट चांगली होती आपल्या, ठीक आहे. बऱ्यापैकी तर चांगलीच होती मुवमेंट. मग आपण काय केलं, MACD इंडिकेटरने जर आपल्याला बुलिशचा सिग्नल दिला, त्याचा पॉईंट दिला, किंवा आपण काय केलं, टार्गेट आणि टॉप लॉस लावूनच आपण तिथे एंट्री घेतलेली, ठीक आहे. मग आपण तिथे टार्गेट हिट झालेलं आहे, ठीक आहे. म्हणजे MACD इंडिकेटर तुम्हाला डायरेक्टली सांगतं की तुम्ही बाय करू शकता का तुम्ही शेअर करू शकता, ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये MACD इंडिकेटर म्हणजे MACD इंडिकेटर कसं तुम्ही बाय अँड सेल करू शकता हे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे, ठीक आहे. जर तुम्हाला MACD इंडिकेटर शिकायचं असेल आणि ट्रेडिंगचा बेसिक ॲडव्हान्स कोर्स घ्यायचा असेल ना, या चॅनल सबस्क्राईब करा, ठीक आहे ना.